औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील 96 बोगस बांधकाम परवान्यांचे प्रकरण सध्या फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्रकरणातील एकूण 35 इमारतींमधील नियमबाह्य बांधकामे पाडण्याची मोहीम महापालिकेने नुकतीच सुरू केली. मात्र 35 पैकी 23 जणांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे 26 मे पर्यंत न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून याविषयी पुढील तारीख 28 मे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी महापालिकेने सर्वेक्षण केले. त्यात 96 पैकी 35 इमारतींमधील काही बांधकामे नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने नोटीस देऊन पाडकाम करून घ्या, अन्यथा आम्ही पाडू असे सांगितले होते आणि पालिकेकडून काही बेकायदेशीर बांधकामांवरती हातोडा आणि JCB देखील चालवण्यात आला होता. त्यानंतर 35 जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने तात्काळ पाडकाम सुरू देखील केले होते. मात्र आता या 35 पैकी एकूण 23 इमारतींमधील नियमबाह्य बांधकामे पाडण्याची मोहीम हाती घेण्यापूर्वीच कोर्टाने यांना आता 26 मे पर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. 28 मेच्या निकालानंतर नेमकी महापालिकेकडून रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.